ही न्याय व्यवस्था काही काहींची रखील झाली. ही न्याय व्यवस्था काही काहींची रखील झाली. ही संसद देखील नपुसकांची हवेली झाली. ही संसद देखील नपुसकांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीण झाली. कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीण झाली. नमस्कार, मी कावेरी भरत कासार आपणासमोर विषय मांडत आहे. लोकशाहीचे वस्त्रहरण, कोसळते स्तंभ, न्याय, माध्यम, जनता ही लोकशाही. मित्रांनो, लोकशाहीचे वस्त्रहरण ज्यावेळी होते त्यावेळी लोकशाहीचे स्तंभ कोसळतात, माध्यमं विकली जातात, जनता प्रश्न विचारायला थांबवते आणि न्याय कमजोर होतो. अब्राहम लिंकन असं म्हणतात की मला गुलाम म्हणून जसे जगण्यास आवडणार नाही ना, तसेच मला मालक म्हणून सुद्धा राहण्यास आवडणार नाही. आणि यातूनच, या उद्गारातूनच लोकशाहीची कल्पना व्यक्त होते. लोकशाही म्हणजे काय हो? लोकशाही म्हणजेच बहुमतांचं राज्य. पण आज त्याच बहुमताचा अनादर केला जातो. आज आपण आपल्या महाराष्ट्राचीच परिस्थिती बघतो ना. रातोरात पक्ष बदलतात, नेते बदलतात. जाती धर्माच्या तापलेल्या तव्यावरती राजकारणी लोक आपल्या मतांची पोळी भाजतात आणि जाती धर्माच्या भेदाच्या नावाखाली राजकारण करतात. परंतु यामुळे काय होतं माहिती आहे का? यामुळे ते कलह निर्माण करतात. कारण या लोकांना प्रश्न सोडवायचे नसतात, तर प्रश्न निर्माण करायचे असतात आणि त्यावरच लढत बसायचं असतं. परंतु मित्रांनो, ही लोक कलह निर्माण तर करतात हो, परंतु यामुळे जाती आणि धर्मभेदाच्या भिंती मजबूत होतात, मात्र माणुसकीच्या भिंती इथे कोसळून पडतात हो. आणि याचमुळे तर आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आली आहे. एक उदाहरण द्यायचं झालं ना, मला वाटतं की त्या उदाहरणातून आपल्या महाराष्ट्राची परिस्थितीच लक्षात येईल. 20 वर्ष मी एका कंपनीमध्ये संघटन केलं आणि मी त्या कंपनीमध्ये जाते आणि एक बंड पुकारते की ही कंपनी माझी आहे. आणि मग मी न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाते, न्याय व्यवस्थेकडे जाते आणि तेव्हा तो न्याय मूळ कंपनी मालकाच्या बाजूने न लागता तो माझ्या बाजूने न्याय बहाल केला जातो. म्हणजे खरा न्याय त्या मूळ मालकाच्या बाजूने लागायला पाहिजे, तो न्याय माझ्या बाजूने लागतो. अशीच काही परिस्थिती, चुकीचा न्याय आज आपल्या महाराष्ट्रात मिळाला आहे, तो म्हणजे आपल्या राजकारणावर. मी कोणाचंही नाव घेणार नाही, पण आजची ती परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, बघा की माझा प्रश्न खूप साधा आहे की आज ज्या लोकांच्या हातामध्ये देश सांभाळण्याची जबाबदारी आहे, त्यांचं काय शिक्षण आहे हो, त्यांच्याकडे कोणती पदवी आहे. परंतु आज जर आमचा तरुण वर्ग, एखादा तरुण ज्या वेळेस नोकरी करण्यासाठी उभा राहतो ना, त्यावेळेस त्याला डिग्रीवर डिग्री, प्रमाणपत्रावर प्रमाणपत्र विचारली जातात आणि तरीही मात्र तो बेरोजगारच राहतो. आणि मग हा विरोधाभास नाही, तर हा खरं तर अन्याय आहे. मग आपण जर म्हणतो की लोकशाहीचा आधार मूळ पाया संविधान आहे, मग इथं जर असमानता असेल, कित्येक बाबतीमध्ये असमानता आहे. आजचा श्रीमंत हा श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब मात्र गरीब राहत चालला आहे. कारण काय? तर आजही लोकशाहीची मूल्य, आजही संविधानाची मूल्य ही पायदळी तुडवली जातात, म्हणून ही परिस्थिती आज निर्माण झाली आहे. मित्रांनो बघा, असंख्य चढ उतार असूनही अखेरचा उपाय म्हणून न्याय व्यवस्थेकडे बघितलं जातं आणि सत्ताधारकांच्या विरोधाला म्हणून न्याय व्यवस्थांकडे, न्याय संस्थांकडे पाहिलं जातं. परंतु आज तीच न्याय व्यवस्था ही आंधळी झाली आहे की काय असं वाटू लागतं. कारण आज तीच न्याय व्यवस्था आंधळी झाली आहे. मग जनतेलाही असं वाटतं की आम्ही न्याय मागावं तरी कोणाकडे. कारण जर एखादा प्रभावशाली व्यक्ती न्यायालयात जातो तर त्याचा निकाल लगेच लागतो. परंतु ज्यावेळी एखादा गरीब व्यक्ती, एखादी सामान्य जनता आपले प्रश्न घेऊन न्यायालयात जाते ना, त्यावेळेस मात्र त्यांचा निकाल लवकर लागतच नाही. त्यांना कोर्टात तारखावर तारखा दिल्या जातात. मग हा कोणता न्याय झाला हो? मग आपली न्याय व्यवस्था काय करते? कारण न्याय मिळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे ना. पण तो जर न्यायच मिळत नसेल तर लोकांनी न्याय तरी कोणाकडे मागावं? आणि असं म्हणतात ना की लोकशाहीचे वस्त्रहरण होते, यात जनताची पण चूक आहे. पण मला सांगा, जर जनता मतदान करताना योग्य मतदान करते, बहुमत देते, परंतु जर रातोरात पक्ष बदलत असतील, हा नेता त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असेल, हा आमदार त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असेल, तर मग मला सांगा त्यात जनतेची पण काय चूक आहे ना. जर आपण म्हणतो की बहुमत म्हणजे लोकशाही आहे, पण आज त्या बहुमताचा अवमान केला जात आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे ना. मी म्हणते की आज ज्या लोकांकडे आपण म्हणतो की पदवी नाहीये, ते लोक देश सांभाळतात. आज जे जवान
आपले सीमारेषेवरती रक्षण करतात, आज त्या जवानांची नोकरी मात्र 3-4 वर्षांची करून ठेवली आहे. मग मला असं वाटतं की जे लोक निर्णय घेतात ना, त्यांनी एकच दिवस, फक्त ना एकच दिवस जवानासारखं ना हातात बंदूक घेऊन आहे ना सीमारेषेवर जाऊन बघावं आणि रक्षण करून बघावं. आणि फक्त एकच दिवस ना शेतकऱ्यासारखं उन्हात तानात शेतात राबून बघावं. मगच त्यांना खरं सामान्य जनतेचं दुःख समजेल, मगच ते निर्णय घेताना योग्य निर्णय घेतील आणि लोकशाही योग्य मार्गाने जाईल असं मला वाटतं. कारण लोकशाही ही फक्त सत्तेची व्यवस्था नाहीये, तर ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे आपण संविधानाची मूल्य जपली पाहिजे आणि जनतेने मौन न राहता या सगळ्यांना प्रश्न विचारले पाहिजे. कारण ज्या हाताने, ज्या बोटावर शाई लावतो ना, मतदान करतो ना, त्याच हाताने आणि त्याच बोटाने ना आपल्याला आवाज उठवता आला पाहिजे, सरकारला प्रश्न विचारता आला पाहिजे. कारण ज्यावेळेस जनता मौन असते ना, त्यावेळेस लोकशाही मौन होते, हे लक्षात घ्यायला हवं. लोकशाही मौन होते. त्यामुळं आपण लोकशाही जपायची आहे, तिला जिवंत ठेवायची आहे आणि आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जपायचं आहे. धन्यवाद.